पत्रकारितेचा अर्थ फक्त बातम्या सांगणे नाही, तर समाजातील वेदना ऐकून त्या कमी करण्यासाठी उभे राहणे आहे। याचे जिवंत उदाहरण ठरले दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावातील जिल्हा परिषद शाळेतील पाण्याचा झरा। मुंबई मराठी पत्रकार संघ आणि विहंग प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने शाळेच्या आवारात बोरवेल मारण्यात आली। 130 फुटांवर लागलेल्या 2 इंच पाण्यामुळे शाळेला अखेर जीवनदायी आधार मिळाला आहे। या कार्यात बालमोहन विद्यामंदिर, पालक विद्यार्थी उत्कर्ष समिती, GSB टेम्पल ट्रस्ट, संत गाडगे बाबा धर्मशाळा आणि पल्लवी फाउंडेशन यांचाही मोलाचा सहभाग होता। कार्यक्रमास मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे, विहंग प्रतिष्ठानचे प्रसाद मोकाशी, राजेंद्र साळसकर, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी उपस्थित होते। शाळेत बोरवेलला लागलेले पाणी पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपून राहत नव्हता। पाणी पाहून विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानात एकच जल्लोष केला। ग्रामशाळा समिती, शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षकांनी या कार्यात सहभागी संस्थांचे आभार मानले। शाळा वांगी येथे आज रोजी विहंग प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र पत्रकार संघ, मुंबई पत्रकार संघ आणि सर्व त्यांचे संस्था चालक, सर्व प्रतिनिधी, आदरणीय मान्यवर सर्वांनी आज आपल्या आमच्या शाळेसाठी बोर मारून त्याच्यावर मशीन म्हणजे मोटर बसवलेली आहे आणि पाण्याची सुद्धा एका दिवसात करून दिलेली आहे। ही खूप एक आम्हाला अगदी मुलांच्या दृष्टीने म्हणलं तर पुण्याचं काम आहे हे। आणि मुलांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि पूर्ण पाण्याचा प्रश्न आमचा सुटलेला आहे। आणि पूरग्रस्ताच्या म्हणून जे आमचं नुकसान झालेलं होतं त्यातलं महत्त्वाचा मुद्दा होता, आमची गरज होती ती त्यांनी पूर्ण केलेली आहे। त्यांचे आभार मानावे थोडे आहेत आणि त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं आणि यापुढे त्यांनी आम्हाला आमच्या काही अडचणी आहेत ते सोडवणार आहेत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आणि आमच्या मुलांचा त्यांनी हा प्रश्न अगदी हिवाळ्याचा प्रश्न सोडवलेला आहे। त्यामुळं मी त्यांचं आमच्या शाळेच्या वतीने, आमच्या गावच्या वतीने, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व समिती आणि आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी यांच्या सर्वांच्याकडून त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते आणि आभार मानते।